जर तुम्हाला बुद्ध भेटले तर त्यांना मारून टाका. हो, अगदी तसंच म्हटलं होतं एका झेन गुरुने. इफ यू मीट द बुद्धा ऑन द रोड, किल हिम. पहिल्यांदा ऐकलं की धक्का बसतो ना, पण थांबा, हा वापराचार पुन्हा हिंसा माणसाचा नाही तर एक आध्यात्मिक गुरुचा आहे. मग प्रश्न उभा राहतो, गुरुच असं का म्हणेल? हे वाक्य म्हटलं होतं लिन्झी एक्झोआनने, या चीनी झेन गुरुने सुमारे 9व्या शतकात चीनमध्ये. त्यांचा उद्देश लोकांना धक्का देऊन जाग करणं असं होतं. कारण झेन बुद्ध धर्मात एक गोष्ट खूप खोल सांगितली जाते, सत्य हे दुसऱ्याच्या शिकवणीत नाही तर ते स्वतःच्या अनुभवात आहे. झेन म्हणतात, जर तुम्हाला वाटलं की तुम्ही बुद्ध बाहेर शोधतात तर तुम्ही अजून स्वतःपासून दूर आहात. बुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालेली चेतना. ती कुणा मूर्तीमध्ये नाही, गुरुमध्ये नाही किंवा ग्रंथात नाही, ती तुमच्यामध्ये आहे. किल द बुद्धा म्हणजे त्या बाह्य प्रतिमेला, त्या अंधश्रद्धेला, त्या अवलंबित्वाला मारून टाका. लिन्झी म्हणतात, इफ यू मीट युअर फादर, किल युअर फादर. इफ यू मीट युअर मदर, किल युअर मदर. इफ यू मीट द बुद्धा, किल द बुद्धा. याचा रेफरन्स आपल्याला लिन्झीच्या पुस्तकातही भेटेल. याचा अर्थ असा नाही की हिंसा करा, तर बाह्य आसक्ती तोडा. कारण जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवून जगतात तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या अनुभवाला ओळखत नाही. झेन बुद्धिझम मध्ये बुद्ध हे बाह्य देव नसतात, ते तुमच्या आतल्या साक्षी भावाचं प्रतीक असतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे जागे होतात तेव्हा तुम्हीच बुद्ध बनतात. म्हणून किल द बुद्धा म्हणजे बुद्ध बाहेर नाही, ते तुमच्या श्वासात आहे, तुमच्या शांततेत आहे. त्या शांततेत तुम्हाला जेव्हा स्वतःचं अस्तित्व दिसेल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुत्व होताल. म्हणूनच मित्रांनो, लक्षात ठेवा, बुद्धांचा सन्मान म्हणजे त्यांना बाहेर पूजणं नाही तर त्यांचे तत्व आपल्या आयुष्यात जगणं. किल द बुद्ध म्हणजे बाहेरचं सोडून आत जा. कारण जो स्वतःला शोधतो तोच खरा बुद्ध असतो. बुद्ध हे कुठेतरी नाहीत, ते तुमच्या आत आहेत. इफ यू मीट द बुद्धा अँड किल हिम, याचा अर्थ स्वतःचा प्रकाश स्वतः शोधा.